हाय. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, मी रिसेंटली अक्कलकोटला गेले होते आणि मला तो व्लॉग पोस्ट करायला थोडा लेट होतो आहे, पण ठीक आहे. तर आम्ही त्या दिवशी 1 तारखेला अक्कलकोटला गेलो. म्हणजे मी ॲक्च्युली मॅनिफेस्ट केलेलं की मला यावर्षी 1 तारखेलाच अक्कलकोटला जायचं आहे. माझ्या या नवीन वर्षाची सुरुवात मला स्वामींपासून करायची. का तर मी पूर्ण 2025चं वर्ष अक्कलकोटला गेलेच नव्हते. त्यामुळे माझी यावेळेस तशी इच्छा होती आणि आम्ही रात्री 3 वाजता अक्कलकोटला पोहोचलो 1 तारखेला. आणि खरंच अजिबात वाटत नव्हतं की रात्र आहे वगैरे वगैरे, कारण इतकं सुंदर वातावरण तिथं होतं. एवढं भक्तिमय, एवढं प्रसन्न वाटत होतं तिथं ना. खरंच रात्रीपासून लोक तिथे थांबलेली होती, भजन वगैरे अशा गोष्टी तिथं चालू होत्या. आणि लिटरली आमचं 10च मिनिटात रात्री 3:30 वाजता तिथं दर्शन झालं. आणि मग आम्ही तिथं वेट केला की 4:30-5 की काकड आरती कधी चालू होईल वगैरे. सो आम्ही तिथे त्या वातावरणात म्हणजे बसलो थोडा वेळ, स्वामी भक्ती केली आणि खरंच खूप खूप मनाला छान वाटलं. खूप फ्रेश वाटलं आणि नवीन वर्षाची सुरुवात अशा सुंदर प्रकारे झाली. त्यामुळे मनाला खूप जास्ती आनंद भेटला. आणि खरंच स्वामींची इच्छा असेल तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. तुम्ही फक्त निर्मळ मनाने भक्ती करा, स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा कंप्लीट करतील. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.